नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पोलीस भरतीची काही सिरीज आपण स्टार्ट केलेली, पोलीस भरती आणि वनरक्षक भरती या भरतीसाठी मित्रांनो पीवायक्यू क्वेश्चन आपण मिक्स स्वरूपामध्ये घेत आहोत। तर मित्रांनो, हा आपला व्हिडिओ क्रमांक 4 म्हणजे आपली टेस्ट क्रमांक 4 आहे। या अगोदर आपल्या 3 टेस्ट झालेले आहेत। तर मित्रांनो, सर्वांना या परीक्षेसाठी म्हणजे या टेस्टसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक। तर मित्रांनो, या 10 प्रश्नांपैकी तुमचे किती उत्तर बरोबर येतात हे तुम्हाला मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे। मित्रांनो, तलाठी तयारी या ठिकाणी पहा, तयारी पोलीस भरतीची, तयारी पोलीस भरती 2025 ची आणि यापूर्वी विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत। टेस्ट क्रमांक 4 आहे आणि सर्वांना मित्रांनो या ठिकाणी बेस्ट ऑफ लक मी तुम्हाला या 10 प्रश्नांसाठी देत आहे। तर मित्रांनो, हे प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत की जे प्रश्न तुम्हाला मोस्ट रिपीटेड आहेत हेच प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले, त्यामुळे हे संपूर्ण प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत। चला मित्रांनो, आता वेळ न लावता म्हणजे सुरुवात करूया। पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे। पहिला प्रश्न आपल्याला काय म्हणतो, पहिला प्रश्न काय म्हणतो पहा, मुलाच्या रांगेत अनिकेतचा एका टोकाकडून 25वा क्रमांक आणि दुसऱ्या टोकाकडून 27वा क्रमांक आहे, तर त्या रांगेत किती मुले आहेत, किती मुली झालेत, किती मुले आहेत। ठीक आहे, किती मुले आहेत म्हणजे मुली झालेत किती मुले आहेत हे समजून घ्या। आता हा प्रश्न कुठे विचारला होता, लातूर पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे। पहिला ऑप्शन आहे 52, 2 नंबरचा ऑप्शन आहे 54, 3 नंबरचा ऑप्शन आहे 51 आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे 55। तर मित्रांनो, तुम्हाला पीवायक्यू जे काही क्वेश्चन असणार मित्रांनो, हे जे काही तुम्हाला पीवायक्यू हे जे काही क्वेश्चन असणार मित्रांनो, आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये 100% तुम्हाला यशाची जवळ घेऊन जाणार। पीवायक्यू म्हणजे मित्रांनो यशाची किल्ली। पीवायक्यू म्हणजे काय मित्रांनो, तुमच्या यशाची किल्ली, यशाची पोलीस भरतीसाठी म्हणजे यशाची किल्ली आहे, हे लक्षात ठेवा। त्यामुळे तुम्हाला पीवायक्यू जास्तीत जास्त स्वरूपामध्ये करायचे। तर चला मित्रांनो, आता या ठिकाणी आपण काय करूयात, पहिला प्रश्न आपला जो काही दिलेला होता, मुलाच्या रांगेमध्ये मुली आहेत आणि त्या मुलाच्या रांगेमध्ये अनिकेतचा क्रमांक टोकाकडून एका टोकाकडून 25 आहे आणि दुसऱ्या टोकाकडून 27 आहे, तर त्या रांगेमध्ये एकूण मुले किती। आता हा जो काही प्रश्न मित्रांनो पहा, थोडंसं समजून सांगतो तुम्हाला, 2 स्टेप मध्ये तुम्ही सोडू शकता किंवा 2 प्रकारे सोडू शकता। पहा, एका रांगेमध्ये किती, अनिकेतचा एका टोकाकडून म्हणजे डावीकडून उजवीकडून तुम्हाला बोललो का नाही बोललो, एका टोकाकडून किती आहे 25वा क्रमांक आहे, कोणाचा, अनिकेतचा। म्हणजे मित्रांनो, या टोकाकडून जर आपण असं जर पकडलो, या टोकाकडून पकडलं आणि इथं जर आपण अनिकेत उभा केला, कोण मित्रांनो, इथं जर आपण अनिकेत उभा केला, अनिकेत, इथं जर आपण अनिकेत पाहिला तर काय म्हणतंय, एका टोकाकडून म्हणजे या टोकाकडून अनिकेतचा कितवा क्रमांक आहे, 25वा आहे। 25वा आहे याचा अर्थ त्याच्या अगोदर किती मुलं आहेत, 24 आहेत। 24 झाल्याच्या नंतर त्याचा क्रमांक कितवा, 25वा। आणि दुसऱ्या टोकाकडून म्हणजे ह्या टोकाकडून जर पाहिलं, या टोकाकडून अनिकेतचा क्रमांक कितवा सांगते, 27वा सांगते। म्हणजे या टोकाकडून अनिकेतचा 27वा क्रमांक असेल तर त्याच्या अगोदर किती, 26 मुलं असणार। म्हणजे उदाहरणार्थ आपण एकूण मापल्याच्या नंतर 26च्या नंतर 27 अनिकेत आला, एकूण मोजल्याच्या नंतर 24च्या नंतर अनिकेत आला म्हणजे 25। म्हणजेच पहा, अनिकेतचा क्रमांक एका टोकाकडून 24वा, दुसऱ्या टोकाकडून 26वा। ठीक आहे, म्हणजेच अनिकेतच्या अगोदर एका टोकाकडून 24 मुलं आणि दुसऱ्या टोकाकडून 26 मुलं। मग मित्रांनो 24 आणि 26 आणि हा इथं अनिकेत आहे, हा किती आहे, अनिकेत। म्हणजेच मित्रांनो 24 प्लस अनिकेत स्वतः 1 आणि त्याच्यानंतरचे असलेले मुलं म्हणजे 26। ठीक आहे, पहा, म्हणजे या टोकाकडून मापल्याच्या नंतर अनिकेतचा 25च्या नंतर 25वा क्रमांक आला, 24व्या नंतर 25वा क्रमांक आला, या टोकून मोजल्याच्या नंतर 26 मुलाच्या नंतर अनिकेत आहे, याचा अर्थ त्याचा एकूण क्रमांक 27वा, म्हणजे एकूण आला 27वा क्रमांक, एकूण आला अनिकेतचा 25वा क्रमांक। ठीक आहे, दोन्हीकडून सुद्धा क्रमांक तुम्हाला आता मिळालेले। मग या सर्वांची काय करायची मित्रांनो, आता आपल्याला बेरीज करायची। 24 आणि 1 किती झाला मित्रांनो, 25। 24 आणि 1 झाला 25, 25 आणि 26 किती होतात पाहता, 25 आणि 26 किंवा 24 मधले 4 इकडे टाका, झाले मित्रांनो 30। 26 मध्ये आपण 4 मिळवले झाले 30, 30 आणि 1 झाला 31 आणि हे 20, 31 आणि 20 झाले मित्रांनो 51, 31 आणि 20 किती झाले मित्रांनो 51। म्हणजे त्या रांगेमध्ये एकूण 51 विद्यार्थी असतील किंवा 51 मुले असतील, 51 मुले त्या रांगेमध्ये असणार आहेत। तर आशा करतो मित्रांनो ही पहिली जी काही तुमची पद्धत आहे आपली पहिली प्रश्न सोडवण्याची ही तुम्हाला समजलेली असेल। आता दुसरी काय, तर दुसरी पद्धत कशी आहे मित्रांनो पहा, आता अनिकेत नावाचा जो काही मुलगा आहे हा दोन्ही टोकाकडून आपण या ठिकाणी याला मोजत आहोत, दोन्ही टोकाकडून याला मोजत आहोत। म्हणून काय करायचं मित्रांनो, सर्वप्रथम पहा, अनिकेतचा पहिल्या टोकाकडून 25वा क्रमांक आहे, नंतर दुसऱ्या टोकाकडून त्याचा 27वा क्रमांक, किती 27वा क्रमांक, याची बेरीज करा। पहा, याची बेरीज करा, 7 आणि 5 किती झाले मित्रांनो 12, 12 शिल्लक 2 न हातचा आला 1, 2 आणि 2 4, 4 आणि हातचा 1 5 किती झाले मित्रांनो 5 झाले मित्रांनो किती 52। आता 52 झाल्याच्या नंतर
अनिकेत आपण या साईडने सुद्धा मोजत आहोत आणि या साईडने सुद्धा मोजत आहोत, म्हणून यामधून एक मायनस करायचं, एक मायनस केल्याच्या नंतर किती झाला मित्रांनो 51. ही मित्रांनो ही काही स्टेप आहे तुमची, फक्त 5 सेकंदामध्ये याचा आन्सर तुम्ही काढू शकता. म्हणजे मित्रांनो एका टोकाकडून आहे तर 25वा, दुसऱ्या टोकाकडून आहे 27वा. 25 आणि 27 या दोघांची बेरीज केली ती झाली 52. आता अनिकेत हा दोन्ही टोकाकडून आपण मोजत आहोत, म्हणून या ठिकाणी एक मायनस केला, झालं मित्रांनो 51. म्हणजेच मित्रांनो ही मेथड तुमच्यासाठी खूप आणि खूप इम्पॉर्टंट असणार आहे. पहिली मेथड मी तुम्हाला काय सांगितले की समजण्यासाठी, तुम्हाला ही पहिली मेथड मी तुम्हाला समजण्यासाठी सांगितली, म्हणजे दोन्हीपैकी कोणती एक लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, दोन्ही लक्षात ठेवल्या तर चांगलंच आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहता 2 नंबरचा प्रश्न. ठीक 8 वाजता आरशात किती वाजलेले दिसतील. आता ठीक 8 वाजलेले, 8 वाजले असतील आरशातील प्रतिमा. आरशातील प्रतिमावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारल्याच्या नंतर यामध्ये पहा मित्रांनो, पहिली गोष्ट लक्षात ठेवा, इकडे पहा. पहिली गोष्ट, ज्यावेळेस तुम्हाला घड्याळामध्ये 12च्या अगोदरची वेळ दिली जाते, म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला घड्याळामध्ये वेळ, आता घड्याळ 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे मित्रांनो आपल्या घड्याळामध्ये आपल्या घरगुती जे काही घड्याळ लावलेले असतात त्यामध्ये फक्त 12 तास असतात, आणि रेल्वेचे जे काही घड्याळ असतं ते किती 24 तासाचं असतं. किती 24 तासाचं असतं, म्हणजे 24 तासाचा दिवस असतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ते 24 तासाचं असतं. मग मित्रांनो ज्यावेळेस पहा, पहिली स्टेप तुम्हाला काय सांगतो, ज्यावेळेस आरशातील प्रतिमा तुम्हाला किंवा घड्याळामध्ये किती वाजलेले दिसतील, किंवा या ठिकाणी पहा ठीक 8 वाजता आरशात किती वाजतील, अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. मग ज्यावेळेस तुम्हाला घड्याळामधली किती वाजलेले आहेत आणि त्याची आरशामधील प्रतिमा पाहिजे असेल तर त्यावेळेस करायचं, जर 12च्या खालचा वेळ म्हणजे मायनस करतो. पहा 12च्या खालचा वेळ दिल्याच्या नंतर तो कशामधून मायनस करायचा, तो 11:60 मधून मायनस करा, 11:60 मधून मायनस करा. पहा 11:60 मधून मायनस करा. आणि ज्यावेळेस तुम्हाला आता पहा दुसरं काय, तर दुसरं घड्याळ आहे मित्रांनो 24 तासाचं. यामध्ये काय देतात की एका घड्याळामध्ये 14 वाजलेले आहेत, एका घड्याळामध्ये 14 वाजलेले आहेत, म्हणजे 12च्या वरची वेळ झाली. मग 12च्या वरची जर वेळ तुम्हाला दिली असेल तर ती कशामधून मायनस करायची, ती करायची मित्रांनो 23:60 मधून, 23:60 या मिनिटामधून ती मायनस करायची. म्हणजेच आपल्याला गणितामध्ये दिलेले 8 वाजलेले, 8 वाजले म्हणजे ती 12च्या अगोदरची वेळ. पहा हे इम्पॉर्टंट आहे, हे जे काही मी तुम्हाला सांगितले हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर मी तुम्हाला असं म्हणलं एका घड्याळामध्ये 14 वाजलेले आहेत, एका घड्याळामध्ये 14 वाजलेले आहेत, तर ते आरशातील प्रतिमा किती दाखवेल. आणि जर तुम्ही याला 11:60 मधून जर मायनस जर केलं तर तुमचं आन्सर चुकणार आहे. त्यामुळे हे महत्वाचं आहे, हे सर्वप्रथम समजून घ्या. बेसिक हे खूप महत्वाचं असतं, त्यामुळे हे या ठिकाणी बेसिक समजून घ्या. आता 11:60 मधून मायनस करायची असेल तर ती वेळ 12च्या खालची असली पाहिजे, आणि 23:60 मधून जर मायनस करायची असेल तर ती वेळ 12च्या वरची असली पाहिजे. किती, मग 18 वाजलेले असतील, 22 वाजलेले असतील, 21 वाजलेले असतील, ती वेळ कशामधून मायनस करायची, ते 23 जसे 60 मधून ती मायनस करायची, म्हणजे 23:60 ती मायनस करायची आहे. आणि 12च्या खालची वेळ म्हणजे जसे तुम्हाला 5 असेल, 6 असेल, 7 असेल, 8 असेल, 12 असेल, इथपर्यंतची वेळ म्हणजे इथून खालची वेळ कशामधून मायनस करायची, ती 11:60 मधून मायनस करायची आहे. तर आशा करतो हे बेसिक तुम्हाला समजलं असेल. आता बेसिक जर समजलं जर असेल तर मित्रांनो या गणिताकडे आपण आता वळूयात. या गणिताकडे आपण जे काही रब केलं तर हे खोडून टाकूयात, आणि आपला जो काही गणित आहे मेन गणित हे तुम्हाला सांगत आहे. आता जर मित्रांनो मी तुम्हाला जर डायरेक्ट जर सांगितलं असतं तर ही कन्सेप्ट तुम्हाला कळाली नसती की या ठिकाणी जर मग या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं, की आरशामधील प्रतिमा काढत असताना ती वेळ कशामधून मायनस करावी, 11:60 मधून मायनस करावी. आणि जर तुम्हाला ती जर वेळ परीक्षेमध्ये जर तुम्हाला जर मग दिलं 13 वाजता घड्याळामध्ये किती, ते घड्याळामध्ये 13 वाजलेले आहेत, आरशातील प्रतिमामध्ये किती वाजलेले दिसतील असं जर विचारलं तर याला सुद्धा तुम्ही 11:60 मधूनच मायनस करा. कारण की मी जर तुम्हाला नाही सांगितलं, परंतु मी त्यामुळेच तुम्हाला सांगितलेलं आहे, हे लक्षात ठेवायचे. ठीक आहे, त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी दोन्ही सुद्धा कन्सेप्ट तुमच्या आता क्लिअर झालेले असतील. आणि असा कन्सेप्टवर म्हणजे पीवायक्यू कशासाठी महत्वाचं असतं, पीवायक्यू हे तुम्हाला दिशा दाखवतो, परंतु त्या पीवायक्यूवर आधारित परीक्षेमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. म्हणजेच मित्रांनो सारखे प्रश्न विचारत नाहीत, पण त्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारले जातात. जसं की तुम्हाला या परीक्षेला काय विचारलं, 8 वाजले असतील तर आरशातील प्रतिमा किती. दुसऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला देतील की 14 वाजलेले तर आरशातील प्रतिमा किती वाजलेले दिसतील. मग तुम्ही त्या ठिकाणी कन्फ्युज व्हाल. त्यामुळे यावर आधारित म्हणजे या घटकाशी अवतीभोवती कशा स्वरूपाचे प्रश्न विचारतात याच्या स्वरूपाचा अभ्यास करणं म्हणजेच मित्रांनो पीवायक्यूचा खऱ्या अर्थाने अभ्यास करणं. आता हे जे काही मी तुम्हाला बोलत हे मित्रांनो परीक्षेसाठी आणि तुमच्या यशासाठी खूप इम्पॉर्टंट, हे लक्षात ठेवा. तर पहा आपल्याला जी काही वेळ दिली ती 8 वाजता आरशातील किती वाजलेले दिसतील अशा स्वरूपाची. म्हणजे 8 वाजताची वेळ आपल्याला दिली म्हणजे ती 12च्या खालची वेळ आहे, 12च्या खालची वेळ आहे. ठीक आहे, 12च्या खालची वेळ आहे. मग 12च्या खालची वेळ असेल तर ती कशामधून मायनस करायची, 11:60 मधून ती आपल्याला मायनस करायची. किती वाजलेले दिसतील मित्रांनो, 8 आणि या ठिकाणी 0 0. आता याच्यातून मायनस करा, मायनस करा म्हणजे मित्रांनो पहा या 0 मधून 0 गेला 0 राहिला, 6 मधून 0 गेला 6च राहिला, आणि
या 11 मधून 8 गेला 3 राहिला, म्हणजेच मित्रांनो 3 वाजून 60 मिनिट झालेले दिसतील. किती? 3 वाजून 60 मिनिट. आता 3 वाजून 60 मिनिट म्हणजे मग या ठिकाणी पहा, पहिलं ऑप्शन 3 आहे, 2 नंबरचं ऑप्शन आहे 4 आहे, मग कोणतं निवडायचं? आता मित्रांनो पहा, 3 वाजून 60 मिनिट म्हणजेच मित्रांनो 4 वाजलेले दिसतील. किती? 4 वाजलेले दिसतील त्या घड्याळामध्ये. किती? 4 वाजलेले दिसतील, हे लक्षात ठेवा. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 4. अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न होता मित्रांनो. आशा करतो हा प्रश्न बेसिक पासून व्यवस्थितरित्या तुम्हाला समजलेला असेल. अशा स्वरूपाचा अभ्यास जर केला तर आणि तरच मित्रांनो तुम्हाला पोलीस भरतीमध्ये 100% मार्क येतील पैकीच्या पैकी. ठीक आहे, पुढचा प्रश्न घ्या. 3 नंबरचा प्रश्न, एका चौरसाची परिमिती 100 मीटर आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? आता एक चौरस आहे पहा मित्रांनो. चौरस म्हणजे काय? चारी बाजू समान. पहा चौरस, चौरस या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो? चौरस. चौरस, चौरस म्हणजेच मित्रांनो याचा अर्थ होतो चारही बाजू समान. चारही बाजू समान. चारी बाजू समान म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी चौरस असतो. चारी बाजू समान म्हणजेच काय मित्रांनो? जर मित्रांनो मी या ठिकाणी जर चौरस काढला, हा मी या ठिकाणी जर चौरस काढला पहा, हा मी या ठिकाणी हा आयत झाला पहा. 1 मिनिट. चारी बाजू समान म्हणजे त्या आकारानं समान असल्या पाहिजे. हा झाला मित्रांनो आपला चौरस. हा आहे मित्रांनो आयात. हा काय आहे? आयात. आयात आणि चौरसामधला फरक समजून घ्या. आयातामध्ये ही जी काही लांबी तुम्हाला दिसते जास्ती दिसते, मात्र रुंदी काय कमी असते, हे लक्षात ठेवा. आणि चौरसामध्ये चारही बाजू काय समान दिसत आहे. ही सुद्धा बाजू तुम्हाला समान दिसत असेल, ही सुद्धा बाजू समान दिसत असेल, ही सुद्धा बाजू तुम्हाला समान दिसत असेल आणि ही सुद्धा बाजू तुम्हाला समान दिसत असेल. म्हणजे चौरसामध्ये चारही बाजू समान असतात. आता चौरसाची परिमिती, आता आपल्याला गणितामध्ये काय दिले? एका चौरसाची परिमिती 100 मीटर आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? हा पोलीस भरती मीरा भाईंदर या ठिकाणी विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन 4 तुमच्या समोर दिलेले आहे. पहिला ऑप्शन पहा 567 चौरस मीटर, 2 नंबरचा ऑप्शन आहे 525 चौरस मीटर, 3 नंबरचा ऑप्शन आहे 625 चौरस मीटर आणि 4 नंबरचा ऑप्शन 918 चौरस मीटर. यापैकी आपल्याला ऑप्शन आता निवडायचा. हा भूमितीवर आधारित असलेला महत्त्वाचा प्रश्न आहे. भूमितीवर आधारित सुद्धा प्रश्न विचारले जातात. आता परिमिती या शब्दाचा अर्थ काय होतो? परिमिती समजून घ्या. परिमिती या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो सर्व बाजूची बेरीज. सर्व बाजूची बेरीज. पहा परिमिती या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो? चौरसाची परिमिती याचा अर्थ सर्व बाजूची बेरीज म्हणजे चारही सुद्धा बाजूची बेरीज केली. मग मला सांगा या चारही बाजूची बेरीज आली 100 आणि चौरसाला बाजू आहे 4. किती पहा या चारही बाजूची बेरीज किती आली? चारही बाजूची बेरीज आली मित्रांनो 100. किती या ठिकाणी दिलं त्यांनी? 100 काय याची परिमिती आहे. परिमिती म्हणजे चारही बाजूची बेरीज म्हणजेच मित्रांनो जर आपण याला 4 न जर भागलं तर आपल्याला एक बाजू मिळणार आहे, कारण की सर्व चारही बाजूची बेरीज आहे 100. त्याला 4 न भागा. 4 न भागल्याच्या नंतर येणार आहे मित्रांनो 25. किती येणार आहे मित्रांनो? 25. पहा 25 कसं आलं तुम्हाला समजलं असेल. इथपर्यंत समजलं का सांगा. पहा ज्यावेळेस परिमिती म्हणजे सर्व बाजूची बेरीज असते, चौरसाला एकूण बाजू 4 असतात आणि चारही बाजूची बेरीज असेल जर 100, जर त्याला आपण 4 बाजू असल्यामुळे 4 न भागल्याच्या नंतर उत्तर काय येणार आपलं? 25. म्हणजे त्या एक बाजू किती आहे? 25 ची. म्हणजे हा जो काही चौरस तुम्हाला दिसत आहे याची ही बाजू आहे 25 ची, ही सुद्धा बाजू आहे 25 ची, ही सुद्धा बाजू आहे 25 ची, ही सुद्धा बाजू आहे मित्रांनो 25 ची. म्हणजे सर्व बाजू काय आहेत 25 ची. आता चारीची बेरीज केली तर ती 100 येणार आहे. ठीक आहे. आता काय करायचं? मग चौरसाची परिमिती मधून त्यामधून आपण बाजू काढली. बाजू काढल्याच्या नंतर आपल्याला काय म्हणतं? चौरसाचे क्षेत्रफळ सांगा. चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला या ठिकाणी सांगायचं. चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजेच मित्रांनो मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर पहा. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतो मित्रांनो? बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ कंसामध्ये काय असतं मित्रांनो? बाजूचा वर्ग असतो. हे झालं मित्रांनो चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र. आता आपली बाजू किती आहे? परिमिती आली 100, बाजू आली मित्रांनो 25. बाजू किती आली? 25. म्हणजेच मित्रांनो मग आपल्याला आता काय करायचं? 25 चा वर्ग करायचा आहे. 25 चा वर्ग करायचा याचा अर्थ 25 गुणाकारामध्ये 25 करा. वर्ग म्हणजे काय? 25 गुणाकारामध्ये 25. मग तुम्हाला जर वर्ग पाठ असेल तर तुम्ही डायरेक्ट आन्सर काढू शकता. वर्ग जर पाठ नसेल तर 25 गुणाकारामध्ये 25 करा. ठीक आहे. आता 25 गुणाकारामध्ये 25 केल्याच्या नंतर ते येणार मित्रांनो 25 चा वर्ग 625 चौरस मीटर. 625 चौरस मीटर. आता मित्रांनो ज्या संख्येचे एकक स्थानी 5 असतात. आता पहा तुम्हाला 25 चा वर्ग येत नसेल तर तुम्ही काय करायचं मित्रांनो? हे जे काय 5 तुम्हाला दिसते 5 चा वर्ग तुम्हाला माहिती आहे. 5 चा वर्ग किती आहे मित्रांनो? 25. 2 च्या समोरची संख्या किती आहे मित्रांनो? 3 आहे. मग याला 3 गुणाकार करा. 3 गुणाकारामध्ये 2 जर केलं तर 3 दोन्ही 6. म्हणजे याचं किती आलं मित्रांनो?
625. जर मी तुम्हाला 45चा वर्ग किती हे जर सांगितलं तर काय करा मित्रांनो, 5चा वर्ग 25, 5चा वर्ग 25, 4च्या पुढची वर्ग संख्या 4च्या पुढची संख्या क्रमांक 4च्या पुढची संख्या आहे 5 म्हणजे 4 5 20 म्हणजेच मित्रांनो 45चा वर्ग किती आला, 20 25 आला. जर मी तुम्हाला म्हटलं 35चा वर्ग किती, 35चा वर्ग किती तर 5चा वर्ग आहे 25, इथं 25 लिहा, 3च्या समोरची संख्या आहे 4 म्हणजे या दोघांचा गुणाकार करा, 3 2 3 चौक 12, 3 चौक 12 म्हणजे 1225. अशा स्वरूपामध्ये ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 असतात त्याचा वर्ग तुम्ही करू शकता. आशा करतो हे गणित तुम्हाला समजलेलं असेल. याचं उत्तर आहे 625. ऑप्शन किती मध्ये दिलेले आहे, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलेले, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न घ्या मित्रांनो. आता सहसंबंध ओळखा. पहा, मनुष्य, नाक आणि झाड जसे काय, धुळे पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न. आता मित्रांनो मनुष्य, नाक. आता मनुष्याच्या शरीरामध्ये नाकाचा उपयोग काय किंवा मनुष्याच्या जीवनामध्ये नाकाचा उपयोग काय, तर पहा आपण काय करतो, नाकाने काय करतो, श्वास घेतो, ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. म्हणजेच आपण आपल्या नाकाने काय करतो, स्वच्छ वास आपण या ठिकाणी करतो, म्हणजे श्वास घेतो आणि सोडतो नाकाने. त्याचप्रमाणे मग झाडामध्ये नाकाचं जे आपल्या शरीरामध्ये नाकाचं जे काय कार्य आहे ते झाडामध्ये कोण तसं कार्य करतं, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला आहे. काय काय विद्यार्थ्याला हा समजत सुद्धा नाही, लक्षात ठेवा. मनुष्य, नाक, मग झाड जसे काय, मग त्या मनुष्याच्या जीवनामध्ये नाक जशा स्वरूपाचं कार्य करतं त्याच स्वरूपामध्ये झाडामध्ये कोणतं काम करतं, पान करतं, फूल करतं, फळ करतं की मूळ करतं. तर पहा मित्रांनो या ठिकाणी मनुष्य ज्याप्रमाणे स्वच्छ वास घेतो, नाकाद्वारे घेतो आणि सोडतो, त्याचप्रमाणे झाडामध्ये सुद्धा ऑक्सिजन घेणं, ऑक्सिजन सोडणं आणि कार्बन डायऑक्साईड घेणं उलट प्रक्रिया चालते मनुष्य व्यतिरिक्त. ठीक आहे, म्हणजे झाड काय करतं, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतं, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं आणि ऑक्सिजन बाहेर सोडतं, आणि जो ऑक्सिजन झाड बाहेर सोडतं ते आपण आपल्या शरीरामध्ये घेत असतो, हे लक्षात ठेवा. म्हणजेच हे काम झाडामध्ये कोण करतात, तर पान करतं. कोण करतं मित्रांनो, पान करतं, पाणी करत असतात, झाडाची पाणी करत असतात. म्हणून मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. 5 नंबरचा प्रश्न घ्या. वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट आहे. वडिलाचे वय कसं आहे मित्रांनो, मुलाच्या वयाच्या 5 पट आहे, म्हणजे वडील मुलापेक्षा 5 पट वयाने जास्त आहे. आणखी 5 वर्षाच्या नंतर मुलाचे वय 15 वर्ष होणार असेल तर वडिलाचे आजचे वय किती. आता पहा, सर्वप्रथम काय करतो मित्रांनो, हे वडील आहेत, हे वडील आहेत, सॉरी या ठिकाणी पहा हे वडील आहेत, वडील. आता वडील मुलापेक्षा कसे आहेत, हा मुलगा आहे, मुलगा आहे, हा मुलगा आहे, म्हणजेच मुलाचं वय जर x असेल तर वडिलाचं वय किती असणार, 5x असणार, कारण की ते 5 पट वयाचे. ठीक आहे, मग या ठिकाणी काय म्हणलंय पहा, मुलाचं 5 वर्षाच्या नंतर, 5 वर्षाच्या नंतर वय किती होत आहे, 15. 5 वर्षाच्या नंतर जर 15 होणार असेल तर 5 वर्षाच्या अगोदर किती होतं, 5 वर्षाच्या अगोदर होतं 10, कारण की 5 वर्षाच्या नंतर होणार आहे, म्हणजे आज किती आहे, मग त्या मुलाचं वय आहे 10. मग मुलाचं वय जर 10 असेल, म्हणजेच मुलाचं वय या ठिकाणी 10 जर असेल तर मुलापेक्षा वडील 5 पट वयाचे जास्त आहेत, म्हणजे त्याला 5 न गुणा म्हणजे 5 10 5 50, 10 5 50, म्हणजेच वडिलाचं आजचं वय किती आहे, 50 वर्ष. वडिलाचं आजचं वय आहे 50 वर्ष. जर वडिलाचं 5 वर्षानंतरचं वय किती, तर ते असणार आहे 55 वर्षे. परंतु आपल्याला गणितामध्ये विचारले काय, तर वडिलाचे आजचे वय किती. पहा या ठिकाणी काय विचारलं, वडिलाचे आजचे वय किती, तर वडिलाचे आजचे वय हे 50 वर्ष. काही काही विद्यार्थी काय करतात, पहा मुलाचं 5 वर्षाच्या नंतर वय किती आहे, 15 वर्ष होणार आहे, 15 वर्ष होणार आहे, आणि वडील हे मुलापेक्षा 5 पट वयाचे आहेत, म्हणजे 15 गुणाकारामध्ये 5 करतात, 15 5 75. मात्र मित्रांनो हे उत्तर चुकलेलं असेल, कारण की हे 5 वर्षानंतरचे या ठिकाणी दाखवत आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर मित्रांनो आज वडिलाचे वय किती आहे, तर आज वडिलाचे वय आहे 50 वर्ष, मुलाचे वय आहे 10 वर्षे. 5 वर्षाच्या नंतर मुलाचं वय असणार आहे मित्रांनो 15 वर्षे, आणि 5 वर्षाच्या नंतर या ठिकाणी वडिलाचं वय किती असणार, तर 25 वर्ष. अशा 5 वर्षानंतर वडिलाचं वय किती असणार आहे, 55 वर्ष, 55 वर्ष, सॉरी किती, 55 वर्ष. अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. पुढे पहा 6 नंबरचा प्रश्न. रामूचा जन्म 5 मार्च 2004 रोजी मंगळवारी झाला, तर त्याचा 10वा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल. ठाणे ग्रामीण पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न. ठाणे ग्रामीण पोलीसला विचारलेला प्रश्न आहे, कॅलेंडरवर आधारित प्रश्न आहे. रामूचा जन्म 5 मार्च 2004 रोजी मंगळवारी झाला, तर त्याचा 10वा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल. तर पहा पहिलं ऑप्शन आहे गुरुवार, 2 नंबरचा ऑप्शन आहे शुक्रवार, त्याच्यानंतर पहा 3 नंबरचा ऑप्शन आहे रविवार, 4 नंबरचा ऑप्शन आहे शनिवार. आता हा प्रश्न सॉल्व्ह कसा करायचा, कॅलेंडरवर आधारित प्रश्न आहे. तर पहा मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला काय करायचे, 5 मार्च लिहून घ्या. या ठिकाणी काय करा मित्रांनो, 5 मार्च
5 मार्च 2004, 5 मार्च 2004 या दिवशी कोण वार आहे मित्रांनो? मंगळवार आहे. कोण वार आहे? मंगळवार. मंगळवार या दिवशी कोण वार आहे मित्रांनो? मंगळवार. तर आपल्याला काय विचारलंय? 10 वर्षाच्या नंतर त्याचा वाढदिवस. 10 वर्षाच्या नंतरचा वाढदिवस म्हणजे ज्यामध्ये +10 करा, म्हणजे आपल्याला कोण वारचा वार काढायचा? 4 असेल 4, 0 + 1 झाला 1, म्हणजे 2014चा वार आपल्याला काढायचा आहे. म्हणजे जन्म त्याच दिवशी झाले, म्हणजे वाढदिवस सुद्धा त्याच दिवशी साजरा केला जातो. म्हणजेच 5 मार्च 2014चा वार आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. तर हा काढायचा कसा? 2 कंसेप्ट मित्रांनो, लीप वर्ष आणि सर्वसाधारण वर्ष. ज्यावेळेस तुम्ही लीप वर्ष समोर जाता त्यावेळेस तुम्हाला 2 दिवस समोर जायचं. ज्यावेळेस सर्वसाधारण वर्ष समोर जाता त्याच तारखेचा वार त्याच महिन्यामध्ये जर काढायचा असेल तर फक्त 1 दिवस समोर जायचं. पहा, लक्षात ठेवा. मग पाहता या ठिकाणी मग जर मित्रांनो आपण 10 वर्ष जर कंटिन्यू काढत जर गेलो तर आपल्याला खूप वेळ लागणार. मग शॉर्टकट ट्रिक काय मित्रांनो? एक पहा, सर्वसाधारण वर्ष किती दिले? 10 वर्षाचा गॅप दिलेले, त्यामध्ये 10 वर्ष दिलेले. पहा, पुढे 10 वर्षाच्या नंतरचा वार काढायचा. म्हणजेच या ठिकाणी 10 लिहा. 10 का लिहिले? कारण की 10 वर्षाच्या नंतरचा वार काढायचा. म्हणजे 10 वर्षाचे 10 दिवस, कारण की सर्वसाधारण वर्षामध्ये 1 दिवस समोर जावं लागतं. म्हणजे 10 वर्षाचे 10 दिवस. आता याच्यामध्ये लीप वर्ष किती येतात? यामध्ये लीप वर्ष प्लस करा. लीप वर्ष प्लस करा. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी 2004 हे लीप वर्ष आहे. 2004 हे लीप वर्ष आहे. परंतु हे लीप वर्ष आपल्याला पकडता येणार नाही. काही काही विद्यार्थी काय करतात? या ठिकाणी हे लीप वर्ष पकडतात. म्हणजे 2004 लीप वर्ष पकडतात, त्याच्यानंतर 2008 लीप वर्ष पकडतात आणि त्याच्यानंतर 2012 हे लीप वर्ष पकडतात. लीप वर्ष किती झाले मित्रांनो? एकूण 3 लीप वर्ष झाली. 3 लीप वर्ष झाली आणि आपण काय करतो? 3 लीप वर्ष घेतो. या ठिकाणी मित्रांनो आपलं उत्तर चुकतं. आता 2004 हे जरी लीप वर्ष असलं तरी सुद्धा आपल्याला हे का घ्यायचं नाही? कारण की मित्रांनो आपण 5 मार्चच्या समोरचे दिवस घेत आहोत. 5 मार्च म्हणजेच मित्रांनो लीप वर्ष धरण्यासाठी फेब्रुवारी महिन्यातली 29 तारीख त्यामध्ये असणं गरजेचं असतं. जर या ठिकाणी जर असतं 5 फेब्रुवारी जर असतं तर आपल्याला 2004 हे लीप वर्ष पकडावं लागलं असतं. पहा, मी काय म्हणतो हे शब्दाकडे लक्ष ठेवा. जर या ठिकाणी किंवा असं जरी असतं 29 तारखेच्या अगोदरची तारीख, जसे की 27 फेब्रुवारी असेल, 25 फेब्रुवारी असेल, ह्या तारखा जर असत्या म्हणजे 29 तारखेच्या अगोदरच्या जर तारखा जर असत्या तर आपल्याला 2004 हे लीप वर्ष पकडावं लागलं असतं. परंतु 29च्या नंतरचे म्हणजे मार्च महिना लागत आहे आणि मार्च महिन्याच्या नंतर आपल्याला दिवस काढायचे, म्हणजे या ठिकाणी 2004 हे लीप वर्ष असून सुद्धा या गणितामध्ये धरता येणार नाही. हे इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आणि हा लक्षात ठेवा. या कन्सेप्टवर आधारित मित्रांनो 100% तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी प्रश्न विचारले जातात. म्हणजेच मित्रांनो म्हणजे मग आपल्याला 2008 आणि 2012 हे 2च लीप वर्ष या ठिकाणी पकडायचे. म्हणजे 10 वर्षाचे 10 दिवस प्लस हे लीप वर्षाचे 2 दिवस एक्स्ट्रा, बरोबर या दोघांची बेरीज झाली मित्रांनो 12. किती झाली? 12. आता लीप वर्ष 2 आले, सर्वसाधारण वर्ष 10 आहेत, कारण की 10 वर्षाच्या नंतरचा वार काढायचा. म्हणजे या दोघांची झाली बेरीज 12. आता 12 झाल्याच्या नंतर मित्रांनो कोणताही दिवस हा 7 दिवसाच्या नंतर रिपीट होत असतो, म्हणून याला 7 न भागा. 7 न भागल्याच्या नंतर जी बाकी उरेल ती आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. 7 1 7, 7 2 14, 2 न जर भाग जर दिला तर जातो 14चा, परंतु ती 12 पेक्षा मोठी संख्या आहे म्हणून 7 1 7, 7 1 7 म्हणजेच 12 मधून 7 गेला 5 राहिला. आणि हीच बाकी मित्रांनो आपल्यासाठी या गणितामध्ये, कॅलेंडरच्या गणितामध्ये खूप महत्वाची असते. ही बाकी जी काही तुम्हाला दिलेली आहे या बाकीमध्ये किती आली मित्रांनो? आपली बाकी 5 आल्याच्या नंतर मंगळवारच्या पुढे 5 दिवस समोर जा. म्हणजेच मित्रांनो 1 2 3 4 5, मंगळवारच्या नंतर बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. 5वा वार कोणता येत आहे मित्रांनो? रविवार या ठिकाणी येत आहे. आणि ऑप्शन क्रमांक किती मध्ये दिलेले तर रविवार हा ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. किती आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. मित्रांनो जर तुम्हाला हा प्रश्न समजला नसेल तर तुमच्यासाठी बेसिक खूप महत्वाचं आहे. जर मित्रांनो तुम्हाला बेसिक पासून बॅच करायचे असेल तर मित्रांनो खाली जो काही नंबर तुम्हाला स्क्रोल होत आहे या नंबरवर तुम्हाला संपर्क साधू शकता. फक्त पोलीस भरतीची PYQ बॅच, फक्त पोलीस भरतीची जी काही PYQ बॅच जर तुम्हाला करायची असेल तर यासाठी सुद्धा मित्रांनो जिल्हा वाईज प्रश्नपत्रिका 50 आपण त्याचं विश्लेषण केलेलं आहे. यासाठी सुद्धा मित्रांनो तुम्ही याच नंबरवर संपर्क साधू शकता. एक तर मित्रांनो गणिताची परिपूर्ण बॅच ही बॅच घेऊ शकता, किंवा पोलीसचे जे काही PYQ क्वेश्चन आहेत ही PYQ क्वेश्चनची बॅच सुद्धा तुम्ही घेऊ शकता. दोन्ही सुद्धा बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. हा प्रश्न मित्रांनो रत्नागिरी पोलीस भरतीला विचारलेले पहा. 3 गुणाकारामध्ये 3 डॅश डॅश दिलेले आहे. याप्रमाणे 5 वेळा गुणाकार करून एकक स्थानच्या ठिकाणी कोणता अंक येईल अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारेल. एकक स्थानचा. आता एकक स्थान म्हणजे काय मित्रांनो? आता पहा, एक संख्या मी लिहितो. जसं की मी या ठिकाणी लिहिलं 2551, 2500
34 लिहितो, 2534 ही संख्या लिहिली. यामध्ये मित्रांनो एकक स्थान कोणतं आहे? हे तरी मित्रांनो हे एकक स्थान आहे, हे दशक स्थान आहे, एकक, दशक, शतक, शतक आणि हे सहस्त्र. हे लक्षात ठेवा. 2 ची किंमत जर विचारली तुम्हाला तर 2 ची किंमत किती आहे मित्रांनो? 2 लिहा आणि याच्यानंतर किती शून्य द्यावे लागतील? 3, कारण की 5, 3 आणि 4 ह्या 3 संख्या आहेत म्हणून या ठिकाणी 3 शून्य द्या. ही काय झाली मित्रांनो? याची स्थानिक किंमत झाली. लक्षात ठेवा दर्शनी किंमत 2च असणार परंतु स्थानिक किंमत किती? 2000 आहे. जर मी तुम्हाला म्हणलं या संख्येमध्ये 5 ची स्थानिक किंमत काय तर 5 ची स्थानिक किंमत 5 लिहा, त्याच्यासमोर किती संख्या आहे? 2 म्हणून या ठिकाणी 2 शून्य लिहा. 3 ची स्थानिक किंमत किती तर 3 ची ठिकाणी 3 लिहा, त्याच्या ठिकाणी एकच संख्या आहे समोरची 4 म्हणून या ठिकाणी 1 शून्य द्या. 4 ची किंमत किती आहे? 4च आहे. म्हणजे मित्रांनो हे एकक स्थान आहे, हे दशक स्थान आहे, हे शतक स्थान आहे आणि हे या ठिकाणी सहस्त्र स्थान आहे. हे या ठिकाणी तुम्हाला समजलेलं असेल. मग आता या गणितामध्ये काय दिलं आपल्याला? या ठिकाणी या 5 वेळा गुणाकार केल्याच्या नंतर गुणाकारच्या एकक स्थानी किती कोणती संख्या येईल अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला. हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा? पहा 4 ऑप्शन सुद्धा आपल्याला दिलेले. 4 ऑप्शन पहा. पहिलं ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला 5, 2 नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे 3, 3 नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे 7, 4 नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला 9. या ऑप्शन पैकी एक आन्सर आपल्याला या ठिकाणी असणार आहे आणि तेच आन्सर आपल्याला या ठिकाणी काढायचं. मग काढायचं कसं? आता पहा, लक्ष द्या. हे जे काही 3 दिलेत मित्रांनो 3 लिहा. आता किती? 5 वेळेस गुणाकार करायचा म्हणून या ठिकाणी 5 लिहा. याचा 5 वेळेस गुणाकार करायचा म्हणून 5 लिहा. 3 5 किती येतं मित्रांनो? 15. 3 5 किती येतं मित्रांनो? 15. म्हणजे एकक स्थानचा अंक आहे मित्रांनो या ठिकाणी 5. एकक स्थानचा अंक किती आहे? 5. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. जर मी तुम्हाला म्हणलं दशक स्थानचा अंक कोणता तर मग काय करणार? आता दशक स्थानचा जर अंक जर विचारला तर मग काय करणार? तुम्हाला दशक स्थानचा विचारतील, शतक स्थानचा विचारतील, सहस्त्र स्थानचा, याच्या पुढे जात नाहीत. या 3 पैकी जर तुम्हाला कोणताही जरी विचारला तर तो कसा काढायचा हे ठिकाणी या कन्सेप्टच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. फक्त आन्सर आणि क्वेश्चन आपण घेऊन जात नाहीत, परिपूर्ण तुम्हाला तयारी करायची आहे. आणि परिपूर्ण होऊ शकतं मित्रांनो आज जरी हा प्रश्न असा विचारला असेल तर उद्या हेच विचारतील की 3 3 3 गुणाकारामध्ये 3 देतील, डॅश डॅश करतील. याचप्रमाणे 6 वेळेस गुणाकार केल्याच्या नंतर त्याच ठिकाणी शतक स्थानची संख्या कोणती असेल किंवा शतक स्थानचा अंक कोणता असेल अशा स्वरूपाचा प्रश्न विचारतील. मग या ठिकाणी काढायचं कसं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. ठीक आहे. याच कन्सेप्टवर आधारित पुढचा प्रश्न विचारू शकतील. मग आपल्याला दशक स्थानचा अंक काढायचा. आपल्याला हा कोणता निघलेला आहे? हा निघलेला मित्रांनो आपल्याला एकक स्थानचा अंक. एकक स्थानचा अंक आपल्याला मिळाला म्हणजे आपल्याला प्रश्नाचं उत्तर भेटलं तरी सुद्धा आपल्याला समोर जायचे कारण की आपल्याला परीक्षेमध्ये मार्क घ्यायचे. ठीक आहे. मग या ठिकाणी 3 लिहिला. 3 लिहिल्याच्या नंतर 5च्या अगोदरची संख्या कोणती आहे? 5च्या अगोदरची संख्या आहे 4. पहा कसं कमी होत आहे लक्षात ठेवा. एक एक संख्या कमी कर त्याचा गुणाकार करायचा. किती झाला मित्रांनो? 3 चौक झाला 12, 3 चौक झाला 12 आणि हा जो काही एक तुम्हाला दिसत यामध्ये प्लस करा. पहा मी कसं करतो लक्षात ठेवा. यामध्ये एक प्लस करा. किती झाला मित्रांनो? या ठिकाणी झाला 12 आणि 1 झाला 13. 13 झाल्याच्या नंतर ही जी काही पहिली संख्या दिसत आहे ही संख्या काय येणार तर ही संख्या मित्रांनो दशक स्थानी येणार. दशक, एकक आणि दशक स्थानी. 13च्या मध्ये पहिली दशक स्थानी आणि 1 हा बाकी राहणार परत. मग परत आपल्याला जर म्हणजे शतक स्थानचा किती तर 3 लिहा. 3 लिहिल्याच्या नंतर 3च्या या ठिकाणी 4च्या खालची एक संख्या लिहा म्हणजे 1 1 मायनस करत चला. इथे किती झाला मित्रांनो? 3 झाला कारण की 4 मधून 1 गेला 3 झाला. 3 झाल्याच्या नंतर किती झाला मित्रांनो? 3 त्रिक 9. किती झाला मित्रांनो? 3 त्रिक 9 आणि हा हातचा एक यामध्ये मिळवा. हातचा एक यामध्ये मिळवला म्हणजे किती झाला मित्रांनो? 10 झाला. 10 झाल्याच्या नंतर हा एकक स्थानचा अंक, हा दशक स्थानचा अंक आणि हा जो काही शून्य असणार ह्या कशाचा? शतक स्थानचा अंक. शतक हा शतक स्थानचा अंक. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की 5 नेच का सुरुवात केली कारण की यांनी दिलं या ठिकाणी 5 वेळा. त्यांनी जर दिलं असतं 7 वेळा तर 3 गुणाकारामध्ये 7 करावं लागलं असतं. त्यांनी जर दिलं असतं 8 वेळा तर 3 गुणाकारामध्ये 8 करावं लागलं असतं. मग दशक स्थानचा अंक काढाने 8 न पहिल्यांदा गुणायचं, नंतर 8च्या खालचा अंक घ्यायचा, 7च्या खालचा अंक असे एक एक न कमी जायचं. आता तुम्हाला जर म्हणलं या ठिकाणी सहस्त्र स्थानचा अंक कोणता तर 3 गुणाकारामध्ये काय करा या ठिकाणी 3 मधून 1 मायनस करा. किती झाला मित्रांनो? 2 झाला. 5 4 3 2 2 केल्याच्या नंतर काय करा? 3 2 6, 3 2 6 आणि हा 10 मधला एक हातचा इथे जोडून द्या. इथे झाला मित्रांनो 7 म्हणजे 6 6 12, 12 1 13, 12 1 13 म्हणजेच मित्रांनो सहस्त्र स्थानी अंक सुद्धा 3च येणार आहे. सहस्त्र स्थानी सुद्धा अंक 3च येणार आहे. अशा स्वरूपामध्ये मग तुम्ही खाली खाली जाऊ शकता परंतु तुम्हाला इथपर्यंतच विचारतात. जास्तीत जास्त मित्रांनो जास्ती शक्यता इथपर्यंतच असते. ही तुरळक या ठिकाणी विचारू शकतात त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला माहित असलं पाहिजे. ठीक आहे. तर आशा करतो अशा स्वरूपामध्ये गणित आल्याच्या नंतर हे अशा स्वरूपामध्ये सॉल्व्ह करायचं असतं. यामध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्युज होतात आणि कुठला तरी एक अंदाज उत्तर मारून जातात. मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न आहे. काहीच नाही मित्रांनो फक्त 5 ते 6 सेकंदामध्ये याचा आन्सर काढू शकता. ठीक आहे. आशा करतो हा समजलेला असेल तुम्हाला. पुढचा प्रश्न पाहता 8 नंबरचा प्रश्न.
8 नंबरचा प्रश्न आपल्याला काय म्हणतो पहा, अंकिताचे घड्याळ प्रत्येक तासाला 2 मिनिट पुढे जाते. आज तिने सकाळी 7 वाजता घड्याळ बरोबर लावले तर दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता त्या घड्याळात किती वाजलेले दिसतील. घड्याळावर आधारित प्रश्न आहे. पोलीस भरती भंडारा या ठिकाणी विचारलेला प्रश्न आहे. 4 ऑप्शन तुमच्या समोर दिलेले आहेत. 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन तुम्हाला योग्य आहे आणि ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचे. योग्य ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचे. ते कसं निवडायचं पहा, लक्षात ठेवा. अंकिता नावाची एक व्यक्ती आहे आणि ती काय करते, तिचं घड्याळ प्रत्येक तासाला 2 मिनिट पुढे जाते. पहा, मागे जाते किंवा पुढे जातं याकडे लक्ष द्या. 2 मिनिट काय करतं, पुढे जातं. प्रत्येक तासाला 2 मिनिट पुढे जातं. 2 मिनिट पुढे जातं. मग तिने काय केलं, तिने आज सकाळी लावलं किती, 7 वाजता. आज सकाळी पहा, आज सकाळी तिने 7 वाजता लावलं. सकाळ म्हणजे काय असतं मित्रांनो, AM असतं. आज सकाळी तिने लावलं 7 वाजता आणि तिनं काय केलं, मग दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता. मग काय केलं तिनं, दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता ते घड्याळ किती वाजलेले दिसतील अशा स्वरूपामध्ये आपल्याला प्रश्न विचारले. मग मित्रांनो पहा, या ठिकाणी सकाळचे 7 पहा, आजच्या दिवसामध्ये सकाळचे 7 तर दुसऱ्या दिवशी मध्ये सकाळचे 7 म्हणजे आजचे 7 तर दुसऱ्या दिवशीचे 7 किती, 24 तास होतात. दुसऱ्या दिवशीचे 7 किती झाले मित्रांनो, हे 24 तास झाले. किती तास झाले, 24. कारण की पहा, सकाळचे 7 ते संध्याकाळचे 7 किती झाले, 12. परत संध्याकाळचे 7 ते सकाळचे 7 किती झाले, 24. म्हणजेच मित्रांनो आज सकाळचे 7 वाजता लावलं, दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी 7 वाजता जर पाहिलं तर एकूण 24 तास होणार. बरोबर आहे ना, 24 तास झाले. कारण 12 24 तास झाले. मग 24 तास झाल्याच्या नंतर आता वाजले मित्रांनो 7, इथे झाले आपले 24 तास. परंतु त्यांनी आपल्याला काय विचारलं, 11 वाजता. म्हणजे 7च्या नंतर काय करायचं, सकाळचे 11. 7च्या नंतर सकाळचे 11 या ठिकाणी दिलेले. म्हणजे 7च्या नंतर पहा, 7च्या नंतर पहा 8, 9, 10 आणि 11 4 तास आपल्याला एक्स्ट्रा परत यामध्ये जोडावे लागतील. म्हणजे 24 मध्ये 4 जर जोडले तर किती झालं मित्रांनो, 28 झालं. किती झालं, 28 झालं. म्हणजे एकूण किती तास झाले मित्रांनो, 28 तास झाले. मग जर ते घड्याळ एका तासामध्ये ते घड्याळ एका तासामध्ये 2 मिनिट पुढे जाते. 2 मिनिट काय जातं मित्रांनो, पुढे जाते. 2 मिनिट पुढे जाते, हे लक्षात ठेवा. मागे जाते किंवा पुढे जाते. 2 मिनिट पुढे जाते तर ते 28 तासामध्ये किती मिनिट पुढे जाईल याचा तिरपा गुणाकार करा. म्हणजे याचा अर्थ 2 गुणाकारामध्ये 28 छेदामध्ये 1. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी 1 न भाग दिल्याच्या नंतर दिला किंवा नाही दिला काही फरक पडत नाही. ठीक आहे. मग 28 गुणाकारामध्ये 2 जर केला तर 28 2 येतं मित्रांनो 56. 28 2 येतं 56. म्हणजेच मित्रांनो ते घड्याळ 56 मिनिट समोर जाणार आहे. याचा अर्थ त्या घड्याळामध्ये सकाळचे 11 वाजलेले आहेत. म्हणजेच मित्रांनो ते घड्याळ 11 वाजून 56 मिनिटाची वेळ दाखविणार आहे. 11 वाजून 56 मिनिटाची वेळ या ठिकाणी ते घड्याळ दाखविणार आहे. आणि तशा स्वरूपाचं ऑप्शन कुठे दिलेले आहे तर पहिलं ऑप्शन दुसऱ्या ऑप्शन मध्ये दिले. पहा, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये दिलेले आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 11 वाजून 56 मिनिट म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. आशा करतो मित्रांनो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल. अशा स्वरूपामध्ये जर व्यवस्थितरित्या जर मित्रांनो तुम्ही जे अनालिसिस जर व्यवस्थितरित्या जर केलं मित्रांनो घड्याळा टॉपिकवरचं किंवा कुठल्याही टॉपिकवरचं PYQ क्वेश्चन घेतल्याच्या नंतर त्या टॉपिकवरची बेसिक माहिती थोडीशी ॲडव्हान्सची माहिती ह्या 2-3 गोष्टी जर तुम्हाला ताळमेळ घालता जर आला तर मित्रांनो तुम्हाला 100% पैकीच्या पैकी मार्क पोलीस भरतीमध्ये मिळतील. जरी मित्रांनो फक्त आणि फक्त PYQ जरी केलं तरी सुद्धा मित्रांनो तुम्हाला पोलीस भरतीमध्ये 100% मार्क येतील याची मी गॅरंटी देतो. कोणते विषय पहा, पोलीस भरतीमध्ये चालू घडामोडी व्यतिरिक्त PYQ जास्तीत जास्त विचारले जातात. त्यामुळे जेवढी जास्त PYQ करता येईल तेवढी जास्त PYQ तुम्हाला करायचे आहेत. पुढचा प्रश्न पहा, 9 नंबरचा प्रश्न. एका सांकेतिक लिपीत मॅन हा शब्द NBO असा लिहिला तर त्याच पद्धतीने पोलीस हा शब्द कशा स्वरूपामध्ये लिहिला जाईल. नाशिक शहर पोलीस भरतीमध्ये विचारलेला प्रश्न. मग पहा मित्रांनो, आता तुम्हाला सर्वप्रथम काय ABCDचं ज्ञान असणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला 2 पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. एक म्हणजे मित्रांनो पहा MAN. आता मॅन हा शब्द कसा लिहिला मित्रांनो, मॅन हा शब्द कसा लिहिलाय म्हणजे M साठी काय लिहिलं त्यांनी N लिहिला, A साठी काय लिहिला मित्रांनो B लिहिला आणि N साठी काय लिहिला O लिहिला. म्हणजेच मित्रांनो जर तुम्हाला ABCD माहित असेल तर तुम्ही या ठिकाणी सहज म्हणू शकता M च्या नंतर N येतो, A च्या नंतर B येतो, N च्या नंतर O येतो. म्हणजे एक एक अंक आपल्याला समोर घेत आहे. असं सुद्धा सॉल्व्ह करू शकता किंवा असं सुद्धा सॉल्व्ह करू शकता. M चा अंक किती आहे मित्रांनो 13वा, A चा अंक किती आहे मित्रांनो पहिला, N चा अंक किती आहे मित्रांनो या ठिकाणी 14वा. मग पहा या ठिकाणी N किती आहे मित्रांनो 14. यामध्ये
बी कितवे नंबर आहे 2 नंबर आहे, ओ कितव्या नंबर आहे, ओ आहे 15व्या नंबरवर. म्हणजेच मित्रांनो पहा 13चं काय झालं, 13चं झालं 14, 1चं काय झालं, 1चं झालं 2, 14चं काय झालं 15. म्हणजे यामध्ये +1 होत आहे, +1 या ठिकाणी होत आहे, +1 या ठिकाणी होते. मग त्याच पद्धतीने पोलीस हा शब्द लिहा, POLICE हा पोलीस शब्द. मग यामध्ये +1 करा किंवा पीच्या पुढची संख्या, पीच्या पुढचा अंक कुठला, ओच्या नंतरचा कोणता, एलच्या समोरचा कोणता, आयच्या समोरचा कोणता किंवा सीच्या समोरचा कोणता, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. या ठिकाणी पहा पी कितव्या क्रमांक येतो, पी येतो मित्रांनो या ठिकाणी 16व्या क्रमांकावर, ओ येतो मित्रांनो या ठिकाणी 15व्या क्रमांकावर, एल येतो मित्रांनो या ठिकाणी 12व्या क्रमांकावर, आय येतो मित्रांनो 9व्या क्रमांकावर, सी येतो 3ऱ्या क्रमांकावर आणि ई येतो मित्रांनो 5व्या क्रमांकावर. मग मित्रांनो आता या 16 मध्ये 1 प्लस करा, 16 मध्ये 1 प्लस करा झाला मित्रांनो 17, त्याच्यानंतर 15 मध्ये 1 प्लस केला ते झाला मित्रांनो 16, त्याच्यानंतर 12 मध्ये 1 प्लस केला तो झाला मित्रांनो 13, 9 मध्ये 1 प्लस केला तो झाला 10, 3 मध्ये 1 प्लस केला तो झाला 4, 5 मध्ये 1 प्लस केला तो झाला 6. मग मित्रांनो 17व्या क्रमांकावर येतो क्यू, 16व्या क्रमांकावर येतो पी, 13व्या क्रमांकावर येतो एम, 10व्या क्रमांकावर येतो जे, त्याच्यानंतर 4थ्या क्रमांकावर येतो डी आणि 6व्या क्रमांकावर येतो मित्रांनो पहा एफ येतो. काय येतो, एफ येतो. म्हणजे हे अशा स्वरूपाचा ऑप्शन तुम्हाला कुठे QPMJDF, QPMJDF ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिले. पहिल्यामध्ये पहा QPF आलं म्हणजे चुकलं, त्याच्यानंतर QPJ आलं चुकलं, QPMGDF आलं. चौथ्या ऑप्शन मध्ये पहा QPDF अगोदर आलं चुकलं. म्हणजेच मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. किंवा या ठिकाणी ABCD काढून सुद्धा तुम्ही करू शकता. जर तुम्हाला येत नसेल तर पहा ABCD लिहा, ABCD. आता हे सांगायची आवश्यकता नाही, ठीक आहे, मला तरी आवश्यकता वाटत नाही. ABCD लिहा आणि ते कशा स्वरूपामध्ये समोर जाते हे तुम्ही पाहू शकता, ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला क्रमांक पाठ असले गरजेचं असतं, तर मित्रांनो तुम्ही फास्ट मध्ये सोडू शकता. अन्यथा ABCD लिहून सुद्धा तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता. पहा मित्रांनो 10 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे. 10 नंबरचा प्रश्न काय म्हणतो पहा, ADGJ आणि M. आता पहा या ठिकाणी A दिलेले आहे, पहा A दिलेले आहे. हिंगोली पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे. या ठिकाणी पहा A च्या नंतर दिलं D, D च्या नंतर दिलं J, J च्या नंतर दिलं मित्रांनो J आणि त्याच्यानंतर दिले मित्रांनो M, G च्या नंतर J आणि J च्या नंतर M. आता या ठिकाणी याचा क्रमांक लिहा किंवा ABCD लिहा. या ठिकाणी A चा क्रमांक आहे 1, D चा क्रमांक आहे 4, J चा क्रमांक आहे मित्रांनो 7, G चा क्रमांक आहे 7, J चा क्रमांक आहे 10 आणि M चा क्रमांक आहे 13. काय दिसत आहे, 1 चं झालं 4, 4 चं झालं 7, 7 चं झालं 3, 7 चं झालं 10, 10 चं झालं 13. म्हणजेच यामध्ये 3 प्लस केला, यामध्ये 3 प्लस केला, यामध्ये 3 प्लस केला, यामध्ये 3 प्लस केला, ठीक आहे. यामध्ये 3 प्लस केला. मग आता काय करायचं आपल्याला, प्लस यामध्ये 3 करा, 3 प्लस करा, 3 प्लस करा. म्हणजे 13 मध्ये 3 प्लस जर केले तर किती होतात मित्रांनो 16. म्हणजे 16व्या क्रमांकाचा या ठिकाणी अक्षर येणार आहे. 16व्या क्रमांकावर काय येतं, 16व्या क्रमांक येतं P. 16व्या क्रमांकावर येते मित्रांनो P येतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न हँडल करायचे. अशा स्वरूपामध्ये जर मित्रांनो तुम्ही जर प्रश्न हँडल जर आतापासून जर केले तर 2 ते 3 महिन्यामध्ये मी सांगतो मित्रांनो तुम्हाला 25 पैकी तुम्हाला गणित असेल किंवा बुद्धिमत्ता असेल यामध्ये 25 पैकी 23-24 किंवा चांगला जर सराव जर झाला तर 25 पैकी 25 सुद्धा मार्क ह्या विषयामध्ये मिळू शकतात. आणि गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय मित्रांनो तुम्हाला 100% मार्क मिळवून देणारा विषय आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला 100% मार्क मिळवून देणारा विषय, त्यामुळे या विषयाची चांगल्या प्रकारे तयारी करा. गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी हे विषय मित्रांनो हमखास तुम्हाला पोलीस भरतीमध्ये पैकीचे पैकी गुण मिळवून देणारे विषय आहेत. या विषयाकडे विशेष करून लक्ष द्यायचं आहे. तर आशा करतो मित्रांनो संपूर्ण 10 प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेले असतील. 10 पैकी तुमचा स्कोर किती आला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या ठिकाणी 10 आणि तुमचा स्कोर किती हे मला कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचंय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. काही जर मला सजेशन द्यायचं असेल तर मित्रांनो आपला एक सहकारी मित्र म्हणून मला सजेशन देऊ शकता. कारण की मित्रांनो या ठिकाणी कशा स्वरूपामध्ये बदल करायचा किंवा यामध्ये अजून काय पेन्सिलमध्ये बदल करायचा किंवा कुठल्या दुसऱ्या गोष्टीमध्ये या ठिकाणी बदल करायचा तुम्ही मला सांगितल्याच्या नंतर नक्की मित्रांनो मी तो मध्ये बदल करण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो आशा करतो हे संपूर्ण प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेले असतील. हे जे मित्रांनो हे प्रश्न आणि ही जर PDF तुम्हाला हवी असेल तर मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन होऊ शकता आणि या ठिकाणी तुम्ही मित्रांनो ही संपूर्ण PDF तुम्हाला सरावासाठी मिळू
शकता। तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो। थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय। पीवायक्यू ची जर सिरीज घ्यायची असेल तर मित्रांनो खाली जो काही स्क्रोल नंबर होतो तो मला तुम्ही या ठिकाणी त्या नंबरवर कॉल करू शकता। जर तुम्हाला बेसिक पासून ॲडव्हान्स लेवल पर्यंत गणिताची परिपूर्ण बॅच करायची असेल तर ती सुद्धा बॅच अवेलेबल आहे। दोन्ही सुद्धा बॅच साठी त्याच क्रमांकावर तुम्हाला संपर्क साधू शकता। या ठिकाणी थांबूयात। थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय मित्रांनो। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद।